नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवेनं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या लागल्या रांगा। कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा पुरवठा, अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी न करण्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आवाहन। कोल्हापूरनंतर आता इचलकरंजी महानगरपालिकेचा पाणी पुरवठा करण्यात आला बंद। थकबाकीमुळे सांगली पाटबंधारे विभागाचा दणका। कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोणजवळ झालेल्या अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य जागीच ठार। आणि सरकारनं सीएनजीच्या गॅस दरात वाढ केल्यानं कोल्हापुरातील रिक्षा चालक आक्रमक। दर कमी करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। जिल्ह्यात गॅस सिलेंडरसाठी काही ठिकाणी रांगा लागलेल्या असतानाच लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवेनं आज पेट्रोल टंचाईच्या भीतीनं शहरासह जिल्ह्यातील पंपांवर वाहनधारकांनी तुफान गर्दी केली होती। पंपावर सकाळपासून भल्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। मध्य पूर्वेतील संघर्षामुळे भारतात LPG पुरवठ्यावर ताण निर्माण झालाय। त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीनं साथ दिली तशी साथ पुढच्या काळातही द्या असं आवाहन केल्यानंतर देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय या शंकेनं कोल्हापुरात नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करायला सुरुवात केली। शहरासह जिल्ह्यातील पंपांवर तुफान गर्दी उसळली होती। भर उन्हात नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लावल्या होत्या। काही पंपांवर किरकोळ वादावादीही झाली। अचानक गर्दी असल्यानं पंपांवरील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। पेट्रोल टंचाईच्या भीतीनं काही नागरिक पेट्रोलचा साठा करत असल्याचं लक्षात आल्यानंतर काही ठिकाणी 1-2 लिटरच पेट्रोल दिलं जात होतं। सकाळपासून पंपांवर पेट्रोलसाठी उडालेली झुंबड रात्रीपर्यंत होती। कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय। पेट्रोल संपणार ही निव्वळ अफवा असून पॅनिक बाईंग न करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सर्वांना नमस्कार। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये IOCL, HPCL आणि BPCLचे जे आपले पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपवरती कंटिन्युअस पेट्रोलचा सप्लाय जो आहे आवश्यकतेनुसार सुरू आहे। सर्व पेट्रोल पंपवरती जो काही बफर स्टॉक जो लागतो तो सुद्धा अवेलेबल आहे। फक्त मागच्या 2 दिवसापासून ज्या काही अफवा पसरत होत्या त्यामुळे पेट्रोल पंपावरती जास्तीत जास्त गाड्या येणं आणि पॅनिक बाईंग हे प्रमाण वाढलेलं कालच्या नंबरमध्ये आपल्याला दिसलेलं आहे। काल साधारणतः 25 ते 30% एक्स्ट्रा बाईंग टोटली सर्व पेट्रोल पंपावरती पेट्रोलचं असेल डिझेलचं असेल झालेलं दिसून आलेलं आहे। आणि जेवढा आवश्यक सप्लाय आहे तो तिन्ही कंपन्यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय सुद्धा केलेला आहे। माझं सर्व कोल्हापूरकरांना नम्र आव्हान आहे की पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्ण आपल्या देशभरामध्ये आपल्या राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये साठा आहे। जे आवश्यक आहे तसा साठा ही सप्लाय चेन आहे ती सुद्धा कंटिन्युअसली सप्लाय करत आहे। कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आपण पॅनिक बाईंग करू नये। आपल्याला आवश्यक आहे तसंच पेट्रोलची डिझेलची खरेदी आपण करावी आणि त्यानुसारच आपण पेट्रोल पंपावरती यावं। विनाकारण आपण अफवांवरती विश्वास ठेवून पेट्रोल पंपावरती गर्दी केल्यामुळे पॅनिक बाईंग वाढते आणि पेट्रोल पंपावरती मॅनेजमेंट करण्यामध्ये पेट्रोल पंप चालकांना सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे परत एकदा सर्वांना नम्र आव्हान आहे, आवश्यकता असेल तरच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती या। एक जबाबदार नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवून आपण प्रशासनाला सहकार्य करा। रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारीची मागून धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा इथल्या संतोष गायकवाड आणि ॲडव्होकेट वंदना गायकवाड या पती पत्नीचा मृत्यू झाला। आज सकाळी मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील शिरढोण इथं हा अपघात झाला। कसबा बावड्यातील संतोष गायकवाड आणि ॲडव्होकेट वंदना गायकवाड हे पती पत्नी आज सकाळी मोटारीनं मिरजहून पंढरपूरकडे जात होते। सकाळी 7:15च्या सुमारास मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील शिरढोण इथं रस्त्याकडेला उभी असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या मोटारीची पाठीमागून जोरात धडक बसली।
ही धडक इतकी भीषण होती की मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. या अपघातात संतोष आणि त्यांची पत्नी वंदना यांचा जागीच मृत्यू झाला. दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूमुळे कसबाबावडा परिसरात शोककळा पसरली आहे. आखाती देशातील युद्धाच्या झळा सर्वत्र बसतायत. सरकारनं CNGच्या गॅस दरात वाढ केल्यानं कोल्हापुरातील रिक्षाचालक आक्रमक झालेत. गॅस दरवाढ कमी करा यासह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीनं रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. आखाती देशातील युद्धामुळे भारतातही इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं LPG आणि CNG गॅस दरात वाढ केली आहे. गॅस दरात वाढ केल्यानं रिक्षा व्यवसायावर मोठं आर्थिक संकट आलंय. त्यामुळे कोल्हापुरातील रिक्षाचालक आक्रमक झाले असून आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी रिक्षा चालकांनी LPG आणि CNG गॅस दरवाढ कमी करा, रिक्षा पासिंग वेळी CNG हायड्रो टेस्ट दर पूर्ववत करा, रिक्षा कल्याणकारी मंडळाला शासनानं भरीव निधी द्यावा, तसंच कोल्हापूर जिल्हा आणि शहर प्रलंबित रिक्षा थांबे त्वरित मंजूर करावेत यासह विविध मागण्या करण्यात आल्या. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष विजय देवणे यांनी दिलाय. LPG गॅस लागतो. तो गॅस 42 रुपये होता गेल्या वर्षी आणि यावर्षी तो 80 रुपयावर गेला. तो परवा 60-62 होता. एका दिवसामध्ये 80 रुपये गेला आणि आज सकाळी तो 85 रुपये गेला. त्या गॅसचा दर पहिल्यांदा सरकारनं कमी करावा. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले जे 12 तालुके आहेत, त्या 12 तालुक्यामध्ये LPG गॅस मिळत नाही. त्यामुळे जवळजवळ 2000 रिक्षा आज ग्रामीण भागातल्या बंद आहेत. त्यामुळे तिथे स्वतंत्र पेट्रोल पंप करावेत. त्याचबरोबर कल्याणकारी मंडळाला महाराष्ट्र शासनानं निधी द्यावा. प्रलंबित रिक्षाचे स्टॉप मंजूर करावेत. 175 रिक्षाचे स्टॉप आहेत. आणि त्याचबरोबर ज्या रिक्षाला आणि टॅक्सीला जे हायड्रो टेस्ट केली जाते त्याला 2500 करत होते, त्याला आता 6500 घेतात. म्हणजे 365 दिवसात रोज रिक्षावाला घरातून बाहेर पडला 20 रुपये त्या गॅससाठी द्यावे लागतात. या सगळ्या गोष्टीचं राज्य सरकारनं लक्ष द्यावा म्हणून हा आक्रोश मोर्चा केला आहे. आज मोर्चा केला आहे. उद्या जर योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही हल्लाबोल आंदोलन करणार. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलंय. आंदोलनात महासंघाचे सेक्रेटरी चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, अतुल पवार, संभाजी माने, पोपट रेडेकर, राहुल पोवार, अमीर गवंडी, श्याम आवळे, राजेश चव्हाण यांच्यासह रिक्षाचालक सहभागी झाले होते. पाटबंधारे विभागानं शुक्रवारी 20 मार्च रोजी थकबाकीच्या कारणावरून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उपसा पंपांना सील ठोकलं होतं. या प्रश्नी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी याबाबत तातडीनं तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. नदीतील उपसा केलेल्या पाण्याची थकबाकी भरली नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी 20 मार्च रोजी जलसंपदा विभागानं कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाणीपंपांना सील ठोकलं होतं. या प्रश्नी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती, महापौर आणि आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत समितीनं प्रशासनाला धारेवर धरलं. शहराला दररोज सुमारे 120 MLD पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात 200 ते 270 MLD पाणी उचललं जात असल्याचं समोर आलंय. तरी देखील शहरात पाणी टंचाई जाणवत असल्यानं वितरण व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट होत आहेत. प्रशासन झोपायचं सोंग घेतंय म्हणून पाणी विभाग बदनाम झालाय असा आरोप बाबा इंदुलकर यांनी केला. 120 MLD पाण्याची गरज, जनतेच्या माती लाईटचं बिल मारून 200 MLD पाणी तुम्ही खरेदी करता. 2011 पासून 600 कोटी रुपये तुम्ही गोळा केले. 1 रुपये 9 पैशाचं पाणी तुम्ही 9 रुपयांना आम्हाला तुम्ही विकता आणि तुम्ही आमच्याकडे पैसे नाही म्हणून बोंब मारता. नदीत पाणी असून तुम्ही आम्हाला पाणी देत नाही. आज आम्ही माननीय महापौर आणि माननीय आयुक्त यांना आम्ही भेटलो आणि या पाणीच्या विषयामध्ये आम्ही त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु माननीय महापौर जर सोडल्या तर प्रशासन नेहमीप्रमाणे डोळे झाकून झोपायचं सोंग घेतं. म्हणून कोल्हापूर पाणीपुरवठा विभाग बदनाम झालेला आहे आणि त्यामुळं जनतेच्या मुंडक्यावर कोट्यावधी रुपयाचा नाहक बोजा
हे अधिकारी यांच्या चुकीमुळं आणि बेजबाबदार कर्तव्यामुळं आमच्या अंगावर पडत आहे. वेळीच त्यांनी जागा झालं पाहिजे. आमची मागणी आहे की कोल्हापुरातल्या सर्व राजकीय पक्ष आणि सर्व संघटनांना घेऊन या विठ्ठलरामजी चौकामध्ये एकदा पाणी परिषद घ्या आणि जनतेच्या भावना या पाणी विभागाबद्दल एकदा ऐकून घ्याव्यात. कोट्यवधींची पाणीपट्टी वसूल करून देखील जलसंपदा विभागाची थकबाकी का भरली नाही याचं उत्तर प्रशासनानं द्यावं. तसंच मोठ्या थकबाकीदारांची नावं जाहीर करावीत अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली. कोल्हापूर शहरातील नागरिक हे पाणी बिल भरतात आणि पाणी बिलाचा दर आणि सिंचन भवनचा दर यामध्ये फार मोठी तफावत आहे. 600 कोटी रुपये ह्या महानगरपालिकेकडं जनतेकडून पैसे प्राप्त होतात, परंतु 65 कोटी रुपये भरण्यामागे महानगरपालिका कसवते म्हणा किंवा न भरले, मग हे पैसे गेले कुठं हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. 600 कोटीमधले 65 कोटीत फक्त थकबाकी आहे, इतर पैसे गेले कुठं असा प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारलेला आहे. जनतेनं पैसे पाणीपट्टी दिलेले आहे, तर मग जनतेचा पाणी पुरवठा का कापला जातो हा एक प्रश्न आहे. नंबर 2, या कोल्हापूर शहरामध्ये किती थकबाकीदार आहेत यांची यादी जाहीर होणं आवश्यक आहे. मग ती हॉटेलवाले असोत, बिल्डरवाले असोत, शासकीय कार्यालयात असोत, श्रीमंत असोत, ह्यांच्याकडनं वसुली का थांबल्या, कोणाच्या आदेशानं थांबल्या हे स्पष्टीकरण होणं आवश्यक आहे. पाणीपट्टी थकबाकीदारांची नावं महापालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तसंच जलसंपदा विभागानं आकारलेल्या विविध शुल्कांबाबत महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेसकडे तक्रार दाखल केल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. पण कलेक्टर ऑफिसमध्ये एक मीटिंग झालं, त्यांनी त्यांच्या SCच्या आणि त्यांच्या सिनियर आय थिंक चीफ इंजिनियरच्या या ED MWRAच्या आपल्या लेवलचे एक VC पण झाले होते. त्याच्यामध्ये आम्ही पण मान्य केले होते की ठीक आहे, आता मार्चमध्ये आम्हाला थोडं रेव्हेन्यू जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्यात 1 कोटी भरायच्यासाठी आम्ही प्रयत्न करतात आणि तो 1 कोटीमध्ये ऑलरेडी आम्ही 2 कोटी भरले. अजून आता लास्ट 10 आठवड्यामध्ये आम्हाला जास्त इनफ्लो आता TP मधून घरफाळामधून आले, तर आम्ही अजून त्यांच्या अनुषंगाने भरायला तयार आहे. पण जे 150 कोटी त्यांनी जो सांगितलेले आहे ते आम्हाला मान्य नाहीच आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही MWRAला ऑलरेडी म्हणजे तुम्ही सांगितले की हायकोर्ट, मला वाटते की महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस अथॉरिटी आहे जे योग्य संस्था ह्याच्यासाठी आपल्याला दाद मागण्यासाठी तिथे आम्ही ऑलरेडी माझ्या सहीच्या अर्ज ऑलरेडी त्यांच्या सचिवांना दिलेले आहे. आणि मी असं पण ऐकलेले आहे की सोलापूर महानगरपालिकेने पण असा मागच्या वर्षी केले आणि त्यांचे अमाऊंट पण कमी भरून दिलेले आहे. आता पण मी सोलापूर कमिशनरशी पण बोलले. सो असा आमचा पण प्रयत्न चालू आहे. यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी तातडीनं तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. बैठकीला बाबा पार्टे, अनिल कदम, प्रमोद दाभाडे, काका पवार, अशोक भंडारी यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता इचलकरंजी महापालिकेवर थकबाकीवरून पाटबंधारे विभागानं कारवाई केली आहे. महानगरपालिकेची बिगर सिंचनाची 30 कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं सांगली पाटबंधारे विभागानं इचलकरंजी महापालिकेचा पाणीपुरवठा बंद केलाय. सांगली पाटबंधारे विभागातील अधिकारी दादासाहेब पुजारी, सतीश उपाध्ये, शशिकांत कोडक या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मजलेवाडीतील जॅकवेल सील करण्यात आलं. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान गायमुख परिसरामध्ये मोफत अन्नछत्राचं आयोजन करण्यात येणार आहे. या अन्नछत्रासाठी मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी ट्रस्टशी संपर्क साधावा असं आवाहन ट्रस्टचे विश्वस्त चिंतन शहा आणि सन्मती मिर्जे यांनी पत्रकार बैठकीत केलंय. वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह इतर राज्यातील लाखो भाविक येत असतात. गेल्या 25 वर्षांपासून सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर मोफत अन्नछत्राचं आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही 30 मार्च ते 2 एप्रिल या दरम्यान गायमुख परिसरामध्ये 24 तास मोफत अन्नछत्राचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त चिंतन शाह आणि सन्मती मिर्जे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गायमुख परिसरामध्ये सुमारे 3000 वाहनांचं वाहनतळ बनवण्यात आलंय. त्यामुळं यंदा 2.5 ते 3 लाख भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील अशी शक्यता विश्वस्तांनी वर्तवली आहे.
यात्रेकरूंना जेवणासाठी मोठा मंडप उभारण्यात येणार आहे. CPR आणि पारगावमधील महात्मा गांधी हॉस्पिटल यांच्या वतीनं गायमुख परिसरामध्ये रक्तदान शिबिर तसंच वैद्यकीय तपासणीची सोय करण्यात आली आहे. या अन्नछत्रासाठी एकूण 400 स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत. सहज सेवा ट्रस्टच्या या सेवाभावी कार्याला अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी हातभार लावावा असं आवाहन ट्रस्टनं केलंय. पत्रकार बैठकीला चेतन बागवान, मनीष पटेल, निखिल भिंगारडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा आज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक विधीत संपन्न झाला. प्रकट दिनानिमित्त ज्योतिबाची सरदारी रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. श्री ज्योतिबा देवाचा प्रकट दिन सोहळा चैत्र महिन्यात षष्टीयुक्त सप्तमी दिवशी होत असतो. आज प्रकट दिनानिमित्त भाविकांनी पहाटेपासून दंडस्नान घेतले. ज्योतिबा मंदिरात पहाटे 4 ते 5 वाजता पाद्यपूजा झाली. 5 ते 6 वाजता गणपती घंटापूजन, ध्वजारोहण झालं. सकाळी श्रींची आरती निघाली. यावेळी ग्रामस्थ भाविकांनी चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण केली. सकाळी 8 वाजता श्रींना अभिषेक घातला. प्रकट दिनानिमित्त ज्योतिबाची सरदारी रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. त्यानंतर होम हवन करण्यात आलं. मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट केली होती. श्रींचा महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. औद्योगिक क्षेत्रातून निघणारं सांडपाणी CEPT प्रकल्पातून प्रक्रिया करून सोडावं. प्रदूषित पाणी ओढ्यात अथवा नदीमध्ये सोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिला. सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पंचगंगा नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रांत कार्यालयात प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, पाटबंधारे विभाग, सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषणाविरोधात आक्रमक भूमिका मांडली. नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह शेतीवर परिणाम होत असल्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. नदीतील प्रदूषणासाठी वरच्या भागातून येणारं दूषित पाणी कारणीभूत ठरत असल्याचं महापालिका प्रशासनानं यावेळी सांगितलं. यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून निघणारं सांडपाणी CEPT प्रकल्पातून प्रक्रिया करून सोडावं. प्रदूषित पाणी ओढ्यात अथवा नदीमध्ये सोडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. अंकुश संघटनेनं 5 एप्रिलपर्यंत नदीत मिसळणारे दूषित पाणी पूर्णपणे थांबवावं अशी ठाम मागणी केली. यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने, अंकुश पाटील, उपायुक्त अशोक कुंभार, धनाजी चुडमुंगे, प्रकाश येसणे, दीपक पाटील, विश्वास बालिघाटे, नागेश काळे आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या गट नंबर 45मध्ये अवैध वृक्षतोड होऊन लाकूड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या ठिकाणी वन्यजीव विभागानं भेट देत पाहणी केली. यामध्ये खासगी क्षेत्रासह वन्यजीवच्या क्षेत्रातही वृक्षतोड झाल्याचं समोर आलंय. राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील पाटपन्हाळा गावच्या मालकी हद्दीतील शेकडो झाडांची विनापरवाना तोड करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन बाभळ, निलगिरी यासह अनेक जातीच्या झाडांचा समावेश आहे. पाटपन्हाळा इथल्या गट नंबर 45मध्ये अवैध वृक्षतोड होऊन लाकूड चोरीला गेल्याबाबतची माहिती जमिनीचे सहहिस्सेदार धोंडीराम बोडके, द्यावू बोडके, बजू बोडके, विठू बोडके यांनी सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर क्षेत्र संचालकांच्या आदेशानुसार वन्यजीवच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर यांनी वन्यजीवच्या पथकासह भेट दिली. यावेळी गट नंबर 45मधील शेकडो वृक्षांच्या तोडीसह वनविभागाच्या राखीव क्षेत्रातील 20 ते 25 ऐन किंजळ जातीचे वृक्ष तोडून चोरीला गेल्याचं उघडकीला आलंय. याबाबत आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर यांना विचारलं असता पंचनाम्याचं काम सुरू असून संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया दिली जाईल असं सांगितलं. याबाबत वन्यजीव विभागाकडे तक्रार करूनही योग्य ती दखल घेतली नसल्याचा आरोप माजी सरपंच बाबूराव बोडके यांनी केलाय. तर ह्या गट नंबर 45मधील 500 ते 600 झाडं ऑस्ट्रेलिया बाबळीची बिगर परमिशनची तोडलेली आहेत. तसाच त्या रस्त्यासाठी मालकीतनं न काढता फॉरवर्ड एरियातनं रस्ता काढून फॉरवर्डमधली झाडं पण 50-100 झाडं ऑस्ट्रेलिया बाबळीची तोडलेली आहेत. JCBच्या साहाय्यानं रस्ता करून जवळजवळ 15 ते 20 ट्रक माल ऑस्ट्रेलिया बाबळीचा 10 टायर 6 टायर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं
ह्याच्या फॉरवर्ड खात्याच्या सहकार्यातून आणि शेतकऱ्याच्या संगनमतानं तुटलेला आहे. त्या गट नंबरमध्ये आमचाही हिस्सा आहे 45मध्ये. त्या हिस्सेदारांना न विचारात घेता तक्रार दिली. मुख्य वन संरक्षकांना भेटायची पाळी आली. त्यातनं तक्रार आल्यानंतर सुद्धा आता सब डेपो मॅडम आल्या होत्या, पण त्यांनी सुद्धा काय म्हणावी एवढी दखल घेतलेली नाही. तर त्या तुटून नेण्यास कारणीभूत जे खालचे डिपार्टमेंट होते, नाका आहे तिथं, नाक्यावर 24 तास चालू असतोय. त्या नाक्यावरचा पण एक तिथलाच राहणारा जे वन मजूर आहे तो प्रायव्हेट आहे. गव्हर्नमेंटचा माणूस नसताना प्रायव्हेट माणूस तिथं नेमला जातोय, त्यालाही त्या नाक्यावरनं बाजूला करावा. पाटपन्हाळा परिसर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, तरीही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. वनविभागाच्या नाक्यावरून विनापरवाना वृक्षांची वाहतूक होतेच कशी, असा प्रश्न बोडके यांनी उपस्थित केलाय. कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. महापालिकेच्या बोलवलेल्या बैठकीत संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळं प्रशासनावर टीका करण्यात आली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी 8 दिवसात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत 8 दिवसांपूर्वी नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक निषेध करत सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम त्वरित सुरू करावं अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर आज महापालिकेच्या वतीनं नागरी कृती समिती समवेत बैठक बोलावली होती. मात्र जल अभियंता अचानक मुंबईला गेल्यामुळं उपायुक्त परितोष कंकाळ यांनी बैठक घेणार असल्याचं सांगितलं. 4:45 वाजेपर्यंत उपायुक्त कंकाळही उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल अभियंत्यांच्या खुर्चीवर निवेदन चिकटवून प्रशासनाचा निषेध केला. बैठकीला टीपी विभाग, प्रकल्प विभाग आणि आरोग्य विभागाचे काही कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 8 दिवसात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालू न झाल्यास आयुक्त कार्यालयात सांडपाणी आणि जनावरांचे अवशेष आणू, असा इशारा अशोक पोवार यांनी दिलाय. पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी, रासायनिक पाणी, मोठ्या जनावर म्हणजे बैल, म्हैस, गाय यांची मुंडकी अहोरात्र वाहत आहेत. या संदर्भामध्ये 6 दिवसापूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं. यामध्ये आयुक्तांना इशारा देण्यात आला होता की 8 दिवसामध्ये आपण या प्रकल्पाचे काम चालू केले नाही तर आपल्या कार्यालयामध्ये हे जनावरांचे अवशेष आणि सांडपाणी टाकलं जाईल. त्याप्रमाणे त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी जल अभियंताच्या मार्फत बैठकीसाठी बोलवलं होतं 4 वाजता. 4:45 वाजून गेले तर या ठिकाणी कुठलाही अधिकारी उपस्थित नाही आहे. याचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. पुन्हा आम्ही या प्रेस मीडियाच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना इशारा देतोय, येत्या 4 ते 6 दिवसामध्ये या प्रकल्पाचं आपण काम चालू केलं नाही तर तुम्हाला इशारा दिल्याप्रमाणे तुमच्या कार्यालयामध्ये जनावरांचे मांस आणि सांडपाणी आणून तुमच्या चरणी अर्पण केलं जाईल. आणि पुढचा टप्पा या योजनेसाठी केंद्र शासनाचा निधी आहे तो महापालिकेनं जमा करून ठेवलेला आहे आणि त्याची कुठल्याही लोकप्रतिनिधीने चौकशी केली नाही. म्हणून या शहराचे खासदार आमचे छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान ठेवून आम्ही त्यांच्या निवासस्थानी मुखनिदर्शने करणार आहोत. यावेळी रमेश मोरे, दिलीप देसाई, अजित सासणे यांच्यासह नागरी कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये यकृतातील मोठ्या गाठीवर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या टीमनं ही जटिल शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण केली आहे. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिला रुग्ण पोटात तीव्र वेदना, पोटात गाठ जाणवते अशा तक्रारीमुळे दाखल झाल्या होत्या. तपासणीनंतर CT स्कॅन करण्यात आले. यामध्ये यकृताच्या उजव्या भागात सुमारे 20 बाय 20 सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ आढळली. तसंच यकृताच्या डाव्या बाजूला 6 बाय 7 सेंटीमीटर आकाराची दुसरी गाठ देखील निदर्शनास आली. डॉक्टरांनी सखोल तपासण्या करून रुग्णासाठी योग्य उपचार पद्धती निश्चित करण्यात आली. यानंतर रुग्णावर लॅप्रोस्कोपिक बायलेटरल CT डिरूफिंग विथ ओमेंटोपेक्सी ही आधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. यात गाठीचा वरचा भाग काढून टाकून त्यातील द्रव बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोटातील चरबीयुक्त थर त्या जागी ठेवून संरक्षण करण्यात आलं. लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया लहान छिद्राद्वारे करण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.
ही शस्त्रक्रिया डॉक्टर डी राहुल यांच्या नेतृत्वाखालील सर्जरी, ॲनेस्थेशिया आणि क्रिटिकल केअर टीमच्या सहकार्यानं यशस्वीपणे करण्यात आली. डॉक्टर डी राहुल यांनी या तंत्रामुळं रुग्णांना सुरक्षित आणि कमी वेदनादायी उपचार देता येतात असं सांगितलं. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी यकृत आणि स्वादुपिंडाच्या आजारांमध्ये योग्य वेळी निदान आणि उपचार करणं महत्त्वाचं असून या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते असं सांगितलं. CEO डॉक्टर डॅनल फर्नांडिस यांनी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममुळं यकृतासह जटिल शस्त्रक्रिया सुरक्षितपणे केल्या जात असल्याचं सांगितलं. इचलकरंजीतील कामगारांच्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी इचलकरंजीतील ESI हॉस्पिटलच्या नूतनीकरणासह हॉस्पिटलमधील अपुऱ्या सोयीसुविधा, अपुरं मनुष्यबळ तसंच काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती आणि विविध समस्यांबाबत आज इचलकरंजीत ESI मुंबईचे संचालक अशोक थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आधुनिकीकरण आणि सुविधा वाढीचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. इचलकरंजी हे मोठे औद्योगिक शहर असून या ठिकाणचे हजारो कामगार ESI सेवांवर अवलंबून आहेत. मात्र हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळं रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक वेळा रुग्णांना तातडीनं उपचार मिळत नसल्यामुळं नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते. याबाबत इचलकरंजीतील शिवतीर्थ स्मारक समिती सातत्यानं पाठपुरावा करतेय. त्यानुसार आज ESI मुंबईचे संचालक अशोक थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची इचलकरंजीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हॉस्पिटलच्या नूतनीकरणासह अपुऱ्या सोयीसुविधा, अपुरं मनुष्यबळ तसंच काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती आणि विविध समस्यांबाबत चर्चा झाली. हॉस्पिटलमध्ये लॅब, CT स्कॅन, 2D इको मशीन, एंडोस्कोपी, MRI यासारख्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्याव्यात, आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर नेमावेत अशा अनेक मागण्या समितीच्या वतीनं करण्यात आल्या. यावेळी आधुनिकीकरण आणि सुविधा वाढीचं आश्वासन थोरात यांनी दिलं. बैठकीला मिलिंद चौधरी, जयश्री जावडेकर, पुंडलिक जाधव, शहाजी भोसले, आनंद कांबळे, वसंत आपटे, सुनील बारवाडे आदी उपस्थित होते. कोल्हापुरात झालेल्या जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात 1 कोटीहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी सांगितलं. कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या VT पाटील स्मृती भवन इथं महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात एकूण 60 स्टॉल्सवर विविध कडधान्य, फळं आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री झाली. या महोत्सवाला कोल्हापूरकरांनी दिलेला प्रतिसाद शेतकऱ्यांना बळकटी देणारा ठरला. भविष्यातही अशा थेट विपणन उपक्रमांमुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा अधिक मजबूत केला जाईल असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 21 व 22 मार्च 2026 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून VT पाटील सभागृह राजारामपुरी या ठिकाणी धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या धान्य महोत्सवामध्ये 60हून अधिक शेतकऱ्यांनी स्टॉल धारकाच्या माध्यमातून सहभाग घेतला. या धान्य महोत्सवामध्ये एकूण 1 कोटीहून अधिक जास्त रकमेच्या शेतमालाची विक्री ही थेट ग्राहकांना करण्यात आली. त्याचबरोबर यावर्षी आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्षाच्या निमित्ताने महिलांची विशेष रॅली ही 22 मार्च 2026 रोजी दसरा चौक ते VT पाटील स्मृती सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या महोत्सवास कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. 2 दिवस चाललेल्या या महोत्सवात 1 कोटीहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याचं पांगरे यांनी सांगितलं. शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर ठरलेल्या या महोत्सवामुळं शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळालं. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. धर्मांतर केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. युद्ध सुरू राहिले तर गंभीर परिणाम भोगावे लागणार. इराणी युद्ध आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची राज्यसभेत प्रतिक्रिया.
भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे मोदींचा पर्सनल प्रोजेक्ट. पश्चिम आशियातील तणावावरून राहुल गांधींची बोचरी टीका. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोळकरांचा वारसा पुढे नेत आहेत. अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत, सुप्रिया सुळे. शेअर बाजारात खरेदीचा उत्साह. सेन्सेक्स 1372 अंकांनी उसळला तर निफ्टी 23,000च्या उंबरठ्यावर. भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला. 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कागल तालुक्यातील बिद्रीमधील श्रद्धा हॉस्पिटलवर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकून अवैधरित्या गर्भलिंग निदान करणारे मशीन ताब्यात घेतलंय. तसंच डॉक्टरांसह तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. कागल तालुक्यातील बिद्रीमधील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत 4 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बनावट ग्राहक म्हणून पाठवलं. यावेळी एजंट संभाजी शिंदे यानं गर्भलिंग चाचणीसाठी 22,000 रुपयांची मागणी केली. त्यानंतर डॉक्टर युवराज पाटील यानं चाचणी केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत दोघांना रंगेहात अटक केली. छाप्यामध्ये पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, मोबाईल, टॅब, रजिस्टर, 12,30,000 रुपये रोख रक्कम आणि एक 4चाकी वाहन असा मोठा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे आरोपी डॉक्टरवर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक डॉक्टर हे गर्भलिंग निदान जे बेकायदेशीर आहे ते करत असून स्त्री भ्रूण हत्या करतात अशी माहिती आमचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार सर यांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने एसपी सरांनी इस्पोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना सदरबाबत माहिती काढून छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते. येथे क्रांती पाटील व त्यांच्या पथकानं तिथे गेले असतात. त्यांना गोपनीय माहितीची खात्री त्यांनी केली. त्यांनाही समजून आलं की श्रद्धा हॉस्पिटल येथील डॉक्टर युवराज पाटील हे गर्भलिंग निदान करतात व त्यांनी काही एजंट देखील ठेवलेले आहेत. तात्काळ त्यांनी माहिती माननीय पोलीस अधीक्षक सर यांना कळवली. त्या अनुषंगाने आमचे एलसीबीचे विभाग आणि टीम पण आम्ही तिथे पाठवली. या सर्व पथकानं तिथले सरकारी डॉक्टर रवींद्र कांबळे यांना बोलवून घेतलं. तसेच शासकीय पंच बोलवून घेऊन तिथे छापा कारवाई केली असतात आधी बनावट गिराईक पाठवलं. तर बनावट गिराईकडे एक स्त्री पाठवली. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे डॉक्टर खरोखर गर्भलिंग निदान करून देत आहेत. तसंच त्या स्त्रीला आपण आत पाठवलं. तिचं चेकिंग पण त्या डॉक्टरनं केलं आणि त्याबद्दल 22,000 रुपये घेतले. ते करताच तिथं आपण छापा टाकून आपल्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून सर्व त्यांची वैद्यकीय सर्टिफिकेट, त्यांच्याकडे असलेले टॅब, कॉम्प्युटर्स, त्यांचं जे मशीन आहे ते आणि त्यांचं वाहन असा सर्व 12,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय. ही कारवाई स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ, इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार पोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भैरीनाथ जाधव, अनिल पाटील, बबिता नलवडे, युगंधरा शेळके, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे यांनी केली. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, अवनी संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं माझा कचरा माझी जबाबदारी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाना पाटील नगर परिसरातील 1.5 टन कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा पुनर्प्रक्रियेसाठी अवनी संस्थेकडे देण्यात आला. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, अवनी संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं माझा कचरा माझी जबाबदारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. गेल्या 2 वर्षांपासून प्रत्येक गुरुवारी हा उपक्रम घेण्यात येतो. प्लास्टिकमुक्त कोल्हापूर या मोहिमेचा एक भाग म्हणून याची सुरुवात करण्यात आली. याला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक स्वयंस्फूर्तीनं यामध्ये सहभाग नोंदवत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये करण्यात आलेल्या कचरा संकलनात जवळपास 1.5 टन कचरा संकलित करण्यात आला.
हा कचरा पुनर्प्रक्रियेसाठी अवनी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करताना नागरिकांनी रस्त्यावर सुका कचरा न टाकता पुनर्प्रक्रियेसाठी दर गुरुवारी आणून द्यावा असं आवाहन करण्यात आलं. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष निवास नलवडे, सदाशिव पुंडे, योगेश ओटवकर, अवनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, नगरसेविका सुरेखा ओटवकर, नगरसेवक रिंकू देसाई, वैभव कुंभार, बाळासाहेब रावळ, रामचंद्र गायकवाड, वसंत पाटोळे, अण्णाप्पा कांबळे, अशोक देसाई, राजाराम सूर्यवंशी, बाल अवधूत तरुण मंडळ यासह परिसरातील महिला बचत गटांनी सहभाग घेतला. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथल्या जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा यात्रेला सोमवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मध्यरात्रीपासून दंडवत घालून देवाला पाणी घालण्यापासून प्रारंभ झालेल्या सोहळ्यात सकाळी 6ला अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरासमोर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूरमधील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा यात्रेला सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून दंडवत घालून देवाला पाणी घालण्यात आलं. त्यानंतर सकाळी 6ला अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, शिवशाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील, माजी नगरसेवक रणजित अनुसे, किसन शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीही पालखीचं दर्शन घेतलं. पालखी सोहळ्यात भाविकांनी गुलाल उधळण करत चांगभलचा गजर करत परिसर दणाणून सोडला. महिलांनी नैवेद्याची शिदोरी डोक्यावर घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी मंदिर समितीनं नियोजन केलं होतं. यात्रेदरम्यान लहान मुलांसाठी विविध प्रकारचे पाळणे, प्रसादाचे स्टॉल आणि खेळण्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते. करवीर तालुक्यातील खुपिरेमधील स्वप्नील हिंदूराव पाटील सातवेकर हा तरुण शनिवार 21 मार्च रोजीपासून बेपत्ता आहे. कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार करवीर पोलिसात दाखल केली आहे. तो निमगोरा रंगाचा असून त्याची उंची 5.5 फूट उंच आहे. अशा वर्णाची व्यक्ती कोणाला आढळल्यास त्वरित संपर्क साधावा असं आवाहन करवीर पोलिसांनी केलंय. शिरोळ पालिकेच्या सभेत पंचगंगा, कृष्णा नद्या दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात यावी असा पत्रव्यवहार संबंधित प्रदूषण मंडळाला करावा असा ठराव करण्यात आला. सभेत भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम, मोफत पाणी टँकर आणि दिव्यांगांसाठी 5% निधी देण्यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. शिरोळ नगरपालिकेतील कैलासवासी दिनकरराव यादव सभागृहात नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत सुरुवातीला मागील विषयाच्या वाचनासह विषयपत्रिकेवरील विषयांचं मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी वाचन केलं. त्यानंतर प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी सभेपुढे मांडली. या सभेत पंचगंगा, कृष्णा नद्या दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर पत्रव्यवहार करणं, भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यांना लस देणं, दिव्यांग व्यक्तींना 5% निधी देणं आणि मयत सार्वजनिक कार्यक्रमासाठी पाण्याचे टँकर मोफत देणं असे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर नगर परिषदेत इंटरकॉम सिस्टीम खर्चास मान्यता देण्यात आली. आरोग्य, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आणि शिपायांना गणवेश देणं, बायोमेट्रिक मशीन बसवणं, महिला बालकल्याणकडील सर्व कार्यक्रमांना प्रशासकीय आर्थिक मंजुरी देणं, पालिकेच्या जुन्या नोंदी स्कॅन करून ई-रेकॉर्ड तयार करणं, तसंच आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट नेमणं आदी विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आले. काही सदस्यांनी पाणीपुरवठा हा स्वच्छ आणि सुरळीत व्हावा अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना पृथ्वीराज यादव यांनी पाईपलाईनमधील गळतीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं सांगून दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं सांगितलं. नगराध्यक्षा योगिता कांबळे, नगरसेवक विजय आर्गे, सचिन शिंदे, ओंकार गावडे, नगरसेविका श्वेता जाधव आदींनी या चर्चेत सहभाग घेतला होता. कुरुंदवाड इथल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कृष्णा घाट परिसरातील अतिक्रमणांवर आज पालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त झाला. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या कृष्णा घाटावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली होती. याबाबत तक्रारीही समोर आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियंता ऋतुजा चौगुले आणि नगररचना अधिकारी विराज थोरात यांच्या पथकानं कारवाई करत सर्व अनधिकृत फलक आणि अतिक्रमणं हटवली आहेत। या कारवाईवेळी कोणताही विरोध झाला नाही। या कारवाईमुळे कृष्णा पंचगंगा संगम परिसर मोकळा झाला असून नागरिक आणि पर्यटकांकडून प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई करण्याचा इशारा कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दिलाय। कुरुंदवाड नगर परिषदेच्या कृष्णा घाट परिसर, पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र व त्यातील इमारतीच्या आसपास काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलं होतं। ते अतिक्रमण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाप्रमाणे आज निष्कासित करण्यात आलं। या अतिक्रमण मोहिमेत विराज थोरात, ऋतुजा चौगुले व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला। या ठिकाणी सर्व मालमत्ता या नगर परिषदेच्या मालकीच्या असून कुणीही त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करू नये असे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापुढेही अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल। कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आमदार सतेज पाटील यांचे चिरंजीव तेजस पाटील यांचा विवाह आज सुहासराव आनंदराव पाटील यांच्या कन्या स्नेहा यांच्याशी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। पोलीस मैदानावर झालेल्या या विवाह सोहळ्यात वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। सौभाग्यवती प्रतिमा आणि आमदार सतेज डी पाटील यांचे सुपुत्र तेजस आणि सुहासराव आनंदराव पाटील यांच्या सुकन्या स्नेहा यांचा विवाह सोहळा कसबा बावड्यातील पोलीस मैदानावर आयोजित करण्यात आला होता। लग्न सोहळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, शिक्षक आमदार जयंत असगावकर, GTPL SPN डिजिटल नेटवर्कचे संचालक विनय नलावडे यांनी स्वागत केलं। ढोल ताशांच्या गजरात शाही लवाजम्यासह वधूवरांनी कार्यक्रमस्थळी थाटामाटात प्रवेश केला। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं। दोन्ही पाटील कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6:35 या शुभ मुहूर्तावर हा लग्न सोहळा पार पडला। हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी, हितचिंतकांनी त्यांच्यावर अक्षतांचा वर्षाव करून त्यांना शुभाशीर्वाद दिले। यानंतर राजकीय, सहकार, प्रशासकीय, शैक्षणिक, उद्योग अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी वधूवरांना भेटून शुभेच्छा दिल्या। रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी गर्दी कायम होती। या विवाह सोहळ्याला सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, उद्योजक संजय घोडावत, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार